Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम युक्तिवादाबाबत निर्देश मिळण्याची शक्यता. 3 वर्षांपासून प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित. आजच्या सुनावणीकडे लक्ष. भाजपा पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यामधल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपमध्ये खळबळ. विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन. गिरीश महाजनांनी थांबवायला पाहिजे होतं. TV9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. बोगस डिग्री प्रकरणी पुणे विद्यापीठाचा कर्मचारी निलंबित. विद्यार्थ्यांकडून 70,000 रुपये घेतल्याचा आरोप. महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट डिग्री विकत मिळते, आता तरी झोपेतून उठा. उच्च शिक्षण मंत्र्यांवर रोहित पवारांची टीका. अहमदाबाद विमान अपघात फ्युएल स्विचमधील बिघाडामुळे नाही, मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती. आधी याच कारणामुळे इंजिन बंद झाल्याचा दावा करण्यात आला होता. उल्हासनगरमधील नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा. वादाच्या भोऱ्यात. दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास. अभ्यास दौरा होता की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा आरोप. राज्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. गोसेखुर्द, पुजारी टोला, राधानगरी, मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ओडिशामध्ये पूरस्थिती गंभीर. 2 लाखांहून अधिक नागरिक बाधित. पुरामध्ये वृद्धासह 3 जणांचा मृत्यू. 266 गावांना पुराचा वेढा. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराकडून 40 आंदोलकांची हत्या. मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर. सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये शेकडो नागरिक गंभीर जखमी. अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि वाहतूक ठप्प. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावरील हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर. मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढला. जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप. 18 जणांचा मृत्यू तर 62हून अधिक जण जखमी. काशिमा शहरातील मॉलमध्ये गॅसचा स्फोट. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नंदुरबार शहरामध्ये माकडांचा उच्छाद. शाळांच्या आवारामध्ये विद्यार्थी शिक्षकांवर हल्ले. खबरदारी म्हणून शाळा बंद. प्रशासनाकडे तातडीनं कारवाईची मागणी. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे एकाचा बळी. अंबड MIDC परिसरामधील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू. ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. संतप्त नागरिकांची मागणी. मीरा भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलांकडून चोऱ्यांचा प्रकार. मुख्य सूत्रधार अली कामीचा शोध घेऊन कारवाईची मागणी. मीरा भाईंदर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. राज्यात 1 ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी. मात्र 12 सागरी मैल क्षेत्रामध्ये 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियम मोडल्यास कडक कारवाई होणार. मत्स्य व्यवसाय विभागाचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88% पाणीसाठा. मोडकसागर, विहार, तानसा, तुळशी धरण ओव्हरफ्लो. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. पुणेकरांचा श्वास कोंडला. पुण्याची हवा प्रदूषणाच्या विळख्यात. 356 पैकी फक्त 92 दिवस चांगली हवा. पर्यावरण अहवालामधून धक्कादायक माहिती समोर. NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. कथित बिटकॉईन घोटाळा प्रकरणामध्ये राज कुंद्राची न्यायालयामध्ये धाव. विशेष PMLA न्यायालयाच्या समन्स विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. कॉमनवेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितनं जिंकलं गोल्ड मेडल, तर निफाडच्या सर्वेश कुशारेला सिल्वर मेडल. भारताच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 गोल्डसह 15 मेडल्स. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.